नमस्कार. कशाला उद्याची बात हे गाणं आपल्या सगळ्यांचं खूप आवडीचं आहे. पण कशाला उद्याची बात हे गाण्यात म्हणणं ठीक आहे हो. त्या काळाच्या उदरात काय दडलंय आणि उद्या आपल्या वाट्याला काय वाढून ठेवलंय हे जाणून घेणं हे प्रत्येकालाच हवंसं वाटतं. आणि म्हणूनच तर माणूस अनेकदा ज्योतिषाकडे जात असतो. काय आहे हे ज्योतिषशास्त्र? तुम्हाला काय वाटतं? लाखो मैल दूर असलेले ते ग्रह तारे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करत असतील? ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? हा तर्क आहे की शास्त्र? आपल्या प्राचीन काळातल्या थोर ऋषीमुनींनी ह्यातल्या अनेक गोष्टी त्या काळात थेट शास्त्रामध्ये बांधून ठेवलेल्या होत्या. पण खरंच हे शास्त्र आहे? आपण किती वाद करतो आज ह्याच्यावर. या संदर्भातलं आपलं कुतूहल छानपणे शमवून घ्यायची एक संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे शार्प फोकस प्रस्तुत भाग्य संकेत या कार्यक्रमानं. या कार्यक्रमात आज आपण मुद्दाम आमंत्रित केलेलं आहे ज्योतिर्विद्या वाचस्पती प्राध्यापक विद्याधर घैसास यांना. नमस्कार सर. नमस्कार. भाग्य संकेतमध्ये आपलं मनापासून स्वागत. प्राध्यापक विद्याधर घैसास हे गेली 36 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि रत्नशास्त्र या विषयांवर चिंतन, मनन आणि संशोधन करतायत. या विषयांमध्ये त्यांनी अनेक उत्तम विद्यार्थीही घडवलेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागासाठी खगोलशास्त्रीय गोलकांचा मानसशास्त्रीय परिणाम या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. आणि असा जाणकार माणूस आज आपल्या शंकांना उत्तर देण्यासाठी आपल्या भेटीला आला आहे शार्प फोकस प्रस्तुत भाग्य संकेतमध्ये. सर, भविष्याविषयी तुम्ही खूप चांगली आणि शास्त्रीय माहिती सांगितलीत, पण माझ्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर सांगा की ते आकाशातले ग्रह तारे आणि राशी ह्या आमच्यावर थेट काय परिणाम करतात? ग्रह तारे आणि राशी ज्या असतात त्याचा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला असा होतो की एखादी गोष्ट आपण जर समजा क्रिकेटची मॅच बघतोय तर ती आपण अर्थातच एका जागी बसूनच बघणार. होतं असं की त्या ग्राउंडवर अनेक गोष्टी घडत असतात, जसं मानवी जीवनात अनेक गोष्टी घडत असतात. तर त्या ठिकाणी आपण न जाता वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या अँगलनी आपल्याला ते क्रिकेटच्या मॅचचा आस्वाद घरी बसून वेगवेगळ्या कोनातनं घेता येतो. बरोबर. तसाच रोल त्या ग्रहांचा असतो. आणि म्हणून ते कॅमेरे जसे एका जागी सेट असतात तसे तरी इथे 4च्या ऐवजी 12 कॅमेरे निसर्गाने आपल्यासाठी सेट केलेले असतात. आणि ते वेगवेगळ्या अँगलनी मानवी जीवनातल्या घटनांचा वेध घेतात आणि आपल्यापुढे ॲक्शन रिप्ले सारखं त्याचे रिझल्ट दाखवतात. ते फक्त ज्योतिषांनी बघायचे असतात आणि लोकांना सांगायचे असतात. दुसरा थोडासा ग्रहांचा परिणाम किंवा वापर असा पण होतं की घड्याळाच्या काट्यानं स्वतःला काही कळत नाही, पण ते आपल्याला सांगतात 5 वाजले, तुझी निघायची वेळ झाली ऑफिसला. इथे ग्रहांचं पण तसंच आहे की मूळ ग्रह स्वतः काही करत नाहीत, पण त्यांची जी स्ट्रक्चरॅलिटी आहे, त्यांचे जे वेगवेगळे भ्रमण आहेत त्या भ्रमणावरनं आपल्याला अंदाज बांधता येतो की हा ग्रह इथे आला की घड्याळात अमुक वाजलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण कृती करता येते. असे त्यांचे पॉझिटिव्ह आणि इंडिकेटिव्ह असे 2 परिणाम होतात. राशींच्या बाबतीत मला असा अनुभव आला आहे की राशी पत्रिकेतल्या राशी तुमच्या शरीरावर संपूर्ण सत्ता गाजवतात. पण आपला स्वभाव पण राशीच ठरवतात. स्वभाव पण राशी ठरवतात. स्वभावामध्ये थोडंसं असं आहे की चंद्रमा माणूस हो जाता हा, म्हणून जी तुमची रास आहे ती रास तुमच्या स्वभावावर परिणाम करते. पण याचा अर्थ असा होत नाही की राशीचा रबर स्टॅम्प कपाळावर मारला जातो, असा होत नाही अर्थ. पण एक उदाहरण द्यायचं झालं तर राशी काय स्वभाव घडवतात, तर उदाहरणार्थ राशीतले काही 1-2-3 घटक असतात ते त्या माणसामध्ये निश्चित आढळतात. मेष रास आहे समजा एखाद्या माणसाची, तर मेष राशीची माणसं ही प्रॅक्टिकल माइंडेड असतात. त्यांची देवावर श्रद्धा मध्यम स्वरूपाची असते, म्हणजे देवाचं ते नाकारत नाही, अस्तित्व नाकारत नाहीत, पण अवडंबर माजवत नाहीत. आणि मग त्यांचं असं स्वरूप असतं की एक गणपतीची मूर्ती आणली, त्याला एक 5 वेळा उदबत्ती ओवाळली आणि ठेवली आणि आपल्या कर्तव्याला की आपल्या कर्माला ते लिप्त होतात. आता असाच एक मेषाचा म्हणून ते उदबत्ती ओवाळणारा 5 वेळा ओवाळायचा, तर एक दिवशी त्यांनी ती 5 वेळा ओवाळायची ती 3दाच ओवाळली, खाली ठेवली उदबत्ती. तर बायको बघत होती, ती म्हणे तुम्ही तर अगदी नेहमी प्रॅक्टिकल माइंडेड आहात, गणितासारखं वागता, तर आज काय म्हणे तुम्हाला काय 3दाच ओवाळली. तर तो मेषा जाऊन मला काय म्हणजे आज जरा घाई गडबडीत आहे, उद्या 7 वेळा ओवाळून ॲव्हरेज मेंटेन करेल. तर आपण आता मेष माणसाचं एक
मेष राशीच्या माणसाचं एक उदाहरण सांगितलं, असं आणखी एखाद्या राशीचं काहीतरी सांगा ना. प्रत्येक राशीचा जो स्वभाव असतो तो ते थोडे काही घटक त्यातले पक्के असतात. उदाहरणार्थ तूळ ही जी रास आहे, मुद्दाम तूळ अशासाठी घेतोय की मेषेच्या बरोबर समोर अशी ती रास आहे. तर तूळ राशीची माणसं ही तत्वचिंतक वृत्तीची असतात. विनोद हा कोणालाही सुचू शकतो, विनोद कोणी करू शकतो, पण आपल्याला राशीचा स्वभाव त्याच्या विनोदातही दिसतो. तूळ राशीची माणसं आहेत ती विनोद करताना एक काळजी विशेषत्वाने घेतात की समोरच्या माणसाचा अपमान होता कामा नये ह्याचं त्यांच्या मनामध्ये सतत एक भान असतं. आणि म्हणून ते विनोद अत्यंत हलका फुलका करतात, सहज करतात. अत्यंत मॅच्युअर्ड माणसं आहेत, अत्यंत फिलॉसॉफिकल वृत्तीची आहेत. असंच एकदा एक सिनेमा क्षेत्रातली पार्टी चालू होती, सिने क्षेत्रातली, आणि सगळी जागा भरून गेली आणि एक अभिनेत्री थोडीशी उशिरा आली आणि त्या अभिनेत्रीने नजर टाकली की बसायचं कुठे, तर तिला लांब एक असं चपटी वस्तू मांडलेली दिसली आणि ती चपटी वस्तू तिला वाटलं की हे बसायला ठीक आहे, म्हणून ती तिथपर्यंत गेली आणि ती त्या वस्तूवर बसली. ॲक्च्युली तो होता पियानो आणि त्याच्यामुळे ती त्या स्वरांवर बसल्यामुळे असा भू असा आवाज आला. तूळ राशीचा माणूस बाजूला उभा होता, तो फक्त एकच वाक्य बोलला की आज मला पहिल्यांदा कळलं की याला पार्श्वसंगीत का म्हणतात. याचा अर्थ कोणाचाही अपमान न करता अत्यंत बोधप्रद बोलणारी ही माणसं असतात. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की त्या 12 कॅमेऱ्यांसारखे अशा 12 राशीवर बसलेले आहेत आणि ते सगळे ग्रह आणि तारे आपल्याकडे बघतायत. आता एवढी मंडळी जर वर बसून आपलं भाग्य ठरवत असतील तर मग माणसं ज्योतिषाकडे का जातात? म्हणजे आपण आपलं भाग्य बदलू शकतो का? तशी काही आशा आपल्याला खरंच आहे का? हीच मंडळी वरची सगळी ठरवणार आहेत आपलं भाग्य? नाही, वस्तुस्थिती अशी आहे की ज्योतिषशास्त्र हे कर्मशास्त्र आहे. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की भाग्य ग्रह नाही ठरवत, तुमच्या भाग्यातले जे प्रतिसाद मिळणार आहेत त्याचं प्रतिनिधित्व करतात किंवा इंडिकेशन देतात. किंबहुना ग्रहांचा अभ्यास केल्याने एक फायदा असा होतो की भाग्य बदलायची सुरुवात तर तिथूनच होते, कारण मला कळतं की नेमकं काय होणार आहे, कळल्याशिवाय मी बदलणार कसं. आणि या ग्रहांचा फायदा असा होतो की ग्रह फक्त भाग्य ठरवतात किंवा इंडिकेट करतात असंही नाही आहे. सगळ्यात सुरुवात भाग्याची ते संचितापासून, म्हणजे जन्मोजन्मी आपण जे पुण्यकर्म पापकर्म केलं आहे तिथून आपल्या भविष्याची सुरुवात होते. आणि मग ग्रहाने आपल्याला इंडिकेट, ग्रह आपल्याला करत असतात किंवा राशी करत असतात की ह्या संचितापैकी काय कर्म केलंस तर कुठल्या विभागाचं फळ तुला भोगावं लागेल. निसर्गाचा एक मूलभूत नियम आहे, केलेल्या कर्माचं फळ हे भोगावंच लागेल. मग त्यात फायदा कुठे होतो की एकदम भोगा किंवा हप्त्या हप्त्याने भोगा. दुसरा फायदा असा असतो की आज भोगा किंवा पुढच्या जन्मी भोगा. आता उपाय जे ज्योतिषशास्त्रात सांगितले जातात ते कधीही कर्माचा संपूर्ण विनाश करणारे असूच शकत नाहीत. उपाय असे असतात की समजा तुम्हाला काही त्रास होणार आहे तर तो त्रास होणार आहे त्याची पोस्टपोनमेंट करता येईल. ती 2 प्रकारे करता येईल. एक म्हणजे ग्रहरत्न वापरून. आता ती वापरण्यामध्ये अनेक प्रकार आहेत की आपण सर्वसाधारण जी रत्न वापरतो ती मौलिक रत्न वापरतो, 9 ग्रहांची 9 रत्न. पण वस्तुस्थ असं आहे की रत्न 108 आहेत, त्यातली 9 प्रेशियस स्टोन्स आणि उरलेली काही 56 रत्न वैदिक रत्न आणि त्याच्यानंतर उरलेली आहेत ती त्याला आपण नॉन प्रेशियस अशी रत्न आहेत. आता ही रत्न वापरून काय होतं तर तुम्हाला जी किरणं कमी मिळत आहेत ग्रहांची की ज्याच्यामुळे तुमच्या जीवनात अडचणी येतात असं इंडिकेशन मिळालेलं आहे. आपण जसं कमी उजेडात जर पुस्तक वाचलं तर त्रास होईल, तर आणखीन एखादा लाईट लावायचा, तसं आपण ते रत्न वापरून ती जी कमी पडणारी किरणं आहेत ते आपण वाढवून घेतो. आणि ह्याचं कारण असं की ग्रहांचं 100% प्रतिनिधित्व फक्त ती रत्न करतात, कारण त्या रत्नांचे रंग त्या ग्रहांच्या रंगांशी परफेक्ट मेळ खातात. आणि रंगांचा सप्लाय झाला की जी घटना घडायला हवी आहे किंवा घडायला नको आहे ती आपल्या योगचक्रांमुळे घडत असतात घटना, त्याच्यावर त्या रंगांचा, त्या वापरलेल्या खड्याच्या रंगाचा डायरेक्ट परिणाम होतो. योगचक्र प्रज्वलित होतं किंवा त्याची ॲक्टिव्हिटी थोडीशी कमी होते आणि मग घटनांचं जे अनुकूलता आहे ती आपल्याला लाभायला लागते. आणि याचा अनुभव आपल्याला मी जेव्हा खडे रेकमेंड केलेत, एक फार महत्त्वाचं उदाहरण देतो तुम्हाला. एका मुलीला दम्याचा त्रास होता, तर आपल्याला तर असं वाटतं की दमाचा डॉक्टरकडे जाऊनच बरा होणार, हे तर सत्य आहे. तर तिला मी हरित मार्जार नेत्री नावाचा एक खडा दिला. या खड्यामध्ये केतू आणि बुध असे 2 ग्रह एकत्र आहेत. तो वैदिक रत्न आहे. हे रत्न जेव्हा तिने वापरलं तेव्हा तिच्या दम्यावर इतका उत्तम परिणाम झाला की त्याची कथा खरं सांगायचं तर त्या मुलीच्या तोंडूनच ऐकावी इतकी मनोरंजक आहे.
मंडळी, असंच आपल्याला जर कधी अडचणीत आपण आलो तर आपल्यालाही असंच काहीतरी लाभावं आणि आपल्या सगळ्या समोरच्या सगळ्या अडचणी किंवा आपले सगळ्या वेदना क्लेश हे असे चुटकीसरशी बाजूला सारावेत, अशी आपल्यालाही इच्छा होत असेल. त्यामुळे एक सोपा उपाय आपल्याला असा समजतो की मेष राशीच्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे तर त्यांनी काय करावं, ते कागदाचा तुकडा घ्यावा चौकट, आणि त्याच्यावर 1 ते 9 अंक लाईनीमध्ये लिहून काढायचे आणि तो तुकडा कागदाचा लॅमिनेट करून जवळ ठेवायचा. आता निसर्गाकडे संकेत असे जातात की 1 ते 9 आकडे लाईनीत लिहिल्यामुळे सिक्वेन्सिंग हा जो मेषेचा बीजगुण आहे तो जास्त ॲक्टिवेट होतो आणि निसर्गाचे चांगले प्रतिसाद मेषेला जास्त मिळायला लागतात. त्याच्याच उलट वृषभेला असेल, सिक्वेन्सिंग म्हणजे असं असतं की समजा आपण बाहेर गेलो आणि बसचा क्यू बघितला तर त्या क्यूवर कुठल्या राशीची सत्ता आहे असं सुद्धा ज्योतिषात सांगता येतं. तर ही जी माणसं लाईनीत उभी आहेत ती मेष राशीच्या प्रभावाखाली आहेत, म्हणजे लाईन म्हणजेच मेषरास असं. आता समजा वृषभ राशीला असं करून नाही चालणार कारण त्यांचा बीजगुण वेगळा आहे. वृषभ राशीच्या बीजगुणामध्ये जर त्यांनी तीच अंक लिहिण्याच्या ऐवजी नागमोडी वळणाची रेषा लिहिली कागदावर, पण ती हिरव्या रंगामध्ये लिहायला लागते आणि तशी लिहून जर ती जवळ बागली तर वृषभेच्या माणसांचं यशाचं प्रमाण वाढतं. याचा अर्थ असा आहे की निसर्गाशी संवाद साधण्याची भाषा, जसं मराठी आपण मराठी माणसाची बोलतो, ज्याला मराठी येत नाही त्याच्याशी वेगळ्या भाषेत बोलतो, निसर्गाची परिभाषा म्हणजे प्रतिकात्मकता ती आपल्याला मिळवता येते. आणि मगाशी आपण असा उल्लेख केला की पंचमहाभूत असतात, 4 अग्नितत्व, तर मेष रास अग्नितत्वाची आहे. आता किती सोपा उपाय सांगतोय बघा. मेष राशीचा माणूस समोर गेला आणि त्याला सहकार्य मिळवायचं आहे समोरच्या माणसाकडून, तो कसाही असू दे, तर ही जी 2 बोट आहेत, अंगठे आहेत, हे अग्नितत्वाचे आहेत आणि ते जर कमी असे 90 डिग्रीमध्ये जोडले तर समोरच्या माणसाकडून मेषराशीच्या माणसाला उत्तम सहकार्य 90 डिग्रीमध्ये असे जोडले पाहिजेत, टोक टू टोक नाही, एकमेकांवर आलं पाहिजे पण तो प्लस साईन नाही होता कामा, असं 90 डिग्रीमध्ये जोडले तर मेष राशीच्या माणसाला समोरच्या माणसाकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. अर्थात एक आहे की पत्रिकेचा रेफरन्स घेऊन असे उपाय सांगणं केव्हाही जास्त चांगलं, पण आपण जर अगदी लगेच सहजासहजी उपाय सांगायचाच झाला तर असे अनेक उपाय प्रत्येक राशीला उपलब्ध आहेत, प्रत्येक माणसाला उपलब्ध आहेत, त्याची त्यांनी प्रचिती घ्यावी. माझ्या मते आपण उपासना मार्गाचा पण अभ्यास केलाय असं आपल्या परिचयामध्ये मी वाचलं. तर उपासना मार्ग ह्या माणसाला यश देऊ शकतो का आणि काय आहे हा मार्ग? उपासना मार्ग अगदी निश्चितच माणसाला यश देतो, कारण उपासनेमध्ये मंत्रशास्त्र आहे. म्हणजे आपण कुठेतरी स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो. आता या मंत्रांचे स्वतःचे ध्वनी आहेत आणि या ध्वनींचा परिणाम संपूर्णतः डायरेक्टली आपल्या योगचक्रांवर होतो. आता उदाहरणार्थ एखादा जर मंत्र आहे त्याच्यात जर विशिष्ट अक्षर असेल तर त्याला त्या मंत्रातलं बीजाक्षर म्हणतात आणि हे बीजाक्षर जर विशिष्ट प्रकारे उच्चारलं गेलं तर अशा काही विशिष्ट ध्वनी निर्माण होतात की ज्याचे योगचक्रांच्या उद्दीपनासाठी उपयोग होतो. हो हो हो, निश्चित होतो, निश्चित होतो. आता उदाहरणार्थ मला जर का लाल रंगाची कमतरता आहे तर लाल रंग हा मूलाधार चक्राचा आहे आणि मूलाधार चक्रच्या ठिकाणी गणपती ही देवता स्थित आहे. अथर्वशीर्षात असं म्हटलेलं आहे की मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे. तर लाल रंग, गणपती, मूलाधार चक्र यांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे. अशा वेळी गणपतीचं बीजाक्षर ग वर टिंब असं ते बीजाक्षर आहे, ते जर आपण विशिष्ट प्रकारे उच्चारलं तर आपल्या शरीरातलं मूलाधार चक्र विकसित होऊन त्याच्या कमतरतेमुळे होणारे जे काही त्रास आहेत, आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला ताबडतोब सुरुवात होते. हे महत्त्वाचं आहे कारण ही सगळी योगचक्र कॉस्मिक एनर्जीवर चालत असल्यामुळे टाईम लागत नाही त्यांना. आता हे सगळं आपण सांगताय ना, हे इतकं शास्त्रीय आहे की बरं असू दे, एखादा डॉक्टर आपल्याला खूप मोठी मोठी नावं सांगतो रोगांची, बरं असू दे बाबा पण बरं करशील ना असं आम्ही विचारतो डॉक्टरला. तसंच सर मी म्हणेन की हे सगळं सांगताय हे आम्हाला पटतंय, पण शेवटी हे सगळं समजून घेण्यासाठी की कोणाला काय कमी पडतंय, कोणाला कुठला रंग कमी पडतोय, कोणाला कुठला त्रास देतोय, हे सगळं समजायला ज्योतिषाकडे जाणं हेच योग्य आहे, नाही का? हो, निश्चित. कारण हे सर्वसामान्य माणसांना समजून घेणं ही अवघडच गोष्ट आहे. तेव्हा तज्ञाचा सल्ला हा महत्वाचा. तर आपल्याकडे लग्नाच्या आधी पत्रिका पाहतात आणि खरं म्हणजे ज्योतिषाकडे फक्त तेवढ्यासाठीच जाणारी सुद्धा काही मंडळी आहेत. तर हा प्रकार काय आहे? अशा पत्रिका पाहणं योग्य आहे का? त्याचा खरोखरच फायदा होतो का? आणि त्यांनी माणसांचं पुढचं वैवाहिक जीवन सुखी होतं का?
सर्वसाधारणपणे दोन गोष्टी ज्योतिषात अशा आहेत की ज्या दोन गोष्टी म्हणजेच जणू काही ज्योतिषशास्त्र असा सर्वसामान्यांचा समज आहे. एक त्यातली म्हणजे गुणमेलन किंवा पत्रिकामेलन लग्नाच्या आधी करत होते, आणि दुसरी एक गोष्ट ज्योतिषशास्त्रासंदर्भात फार लोकांना आवडते ती म्हणजे राशी भविष्य. त्यातल्या पत्रिकेचा जो मुद्दा आहे, पत्रिका गुणमेलनाचा, तो असा आहे की दोन व्यक्तींनी लग्न करायचं असेल तर त्यांच्या मिलनाच्या नंतर त्यांच्या एकत्र येण्यातनं त्यांचं आरोग्य चांगलं राहील का, त्यांची भरभराट होईल का आर्थिकदृष्ट्या, त्यांना संततीची प्राप्त होईल का, कारण ह्या तीन उद्देशांनी ते लग्न केलं जातं. आता हे तीन उद्देश सफल होतील का हे पत्रिकेत तपासून बघणं, याला खरं म्हणजे गुणमेलन म्हणतात. पण होतं असं की पत्रिकेतलं गुण किती पडले, म्हणजे 36 पैकी 12 पडले का 28 पडले का, याला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि मुख्य स्वभाव जुळतात का ते त्यातनं कळत नाहीत, हे लोकांना जास्त माहित करून घ्यायचं असतं. कारण खरी वस्तुस्थिती अशी आहे की 36 पैकी जर 28 गुण पडले तर काय होतं की स्वभाव जुळतात असं सांगता येत नाही, कारण ते उरलेल्या 6 गुणांसाठी भांडतात. तेव्हा भांडायला 6 गुण पुरेसे आहेत. त्यामुळे प्रश्न असा आहे की पत्रिका जुळली का यापेक्षा मुलीच्या पत्रिकेची डिमांड काय आहे, मुलीला काय हवं आहे, नेमकं ते मुलाच्या पत्रिकेत आहे का. म्हणजे खरं सांगायचं तर पत्रिकेचं गुणमेलन म्हणजे ज्याच्याकडे जे नाही ते दुसरी पत्रिका देते का, म्हणजे ते गुणमेलन नसून कॉम्पेन्सेशन आहे. म्हणजे डेफिशियन्सी आहे डी विटॅमिन ती भरून काढली पाहिजे. आणि खायला संत्र दिलं हां, तर काही तो उपयोग नाही. असं मला तसं ते होत असणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी की पत्रिका जुळली म्हणजे सगळं छान चाललंय, आता यांची चिंता करायचं कारण नाही, असं जे कन्क्लुजन आपण काढतो ते फार जास्त तीव्र आहे. म्हणजे तेवढा त्या पत्रिका मेलनाचा अर्थ नसतो. चुकीचं आहे म्हणा ना सर. चुकीचं म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला उदाहरण देतो की समजा मी गाडीमध्ये बसलोय आणि लाल सिग्नल समोर आहे, तो जेव्हा हिरवा होईल तेव्हा मी गाडी चालू करेन, पण तो हिरवा होईल म्हणजे मला फक्त पुढे जायची परवानगी मिळाली. यू मे प्रोसीड ॲट युअर ओन रिस्क. म्हणजे गाडी पुढे गेल्यावर ॲक्सिडेंट होणार नाही, मी ती उत्तमच चालवेन किंवा ती बंद पडणार नाही, याची कुठलीही खात्री त्या हिरव्या सिग्नलनी मला दिलेली नाही. याचा अर्थ असा होतो की पत्रिका जुळल्या म्हणजे काहीतरी पॅरामीटर वापरून 100पैकी ह्या 10 त्यातल्या त्यात बऱ्या आहेत, त्यातल्या त्यात. जसं 35 मार्क मिळाले म्हणजे पास आणि 33 म्हणजे नापास. या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये आणि ज्ञानामध्ये तसा काही फरक नसतो, पण आपण एक विषय निवडतो की किती मार्क पडले पाहिजेत. तसं 36 पैकी 18 पडले पुरेसे आहेत, पण पडले म्हणजे सर्व आनंदी आनंद झाला असं नाही. आणि म्हणून त्यातली नाडी काय सांगते, नाडी म्हणजे त्या मुलाचं आरोग्य किंवा संततीचा योग. गण काय सांगतो, गण म्हणजे प्रवृत्ती. आणि योनी म्हणून एक प्रकार असतो, तो काय सांगतो, तो कामवासनेकडे बघण्याची त्या माणसाची म्हणजे त्या मुलीची किंवा मुलाची दृष्टिकोन. हे घटक जेव्हा पत्रिकेत मी जमवून घेतो तेव्हा मला खूपशी त्यांना खात्री देता येते की तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल. तिथे खरं गुणमेलनाचं महत्त्व आहे. नुसते गुण पाहणं हा भाग फार मर्यादित स्वरूपाचा आहे, त्याला जास्त महत्त्व देऊन उपयोगाचं नाही. नुसता हिरवा दिवा लागला की आपला मार्ग यशाकडेच जातो असं नाही, तर हिरवा दिवा लागला आपण पुढे जाऊ शकता, पण पुढेही आपल्याला खूप विचार करून जाण्याची गरज आहे. हा एक मोठाच संदेश आपल्याला या शेवटच्या उत्तरातून मिळालेला आहे. आपल्या मनात असे असंख्य प्रश्न आहेत, असंख्य गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, कुतूहलपूर्ती करून घ्यायची आहे आणि यशाचं रहस्यही जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आपण असे अनेक कार्यक्रम करणार आहोत, भाग्य संकेत रहस्य यशाचे याच शीर्षकाखाली. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या भाग्य संकेत रहस्य यशाचे च्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.